नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस भरती 2017चा पेपर आपण आज घेतलेला आहे। मित्रांनो, बरेच वेळेस काही प्रश्न हे रिपीट होत असतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी अवश्य पाहायचा आहे। तर आपण वेळ न वाया घालवता पहिल्या प्रश्नाकडे वळू। पहिला प्रश्न असा आहे, 64व्या नॅशनल फिल्म अवॉर्डमध्ये कोणत्या चित्रपटास बेस्ट फीचर फिल्म अवॉर्ड मिळाले? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कासव या चित्रपटास मिळाले आहे। दुसरा प्रश्न असा आहे, एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये आहे। दुकानदाराने ते अस्मिताला 156 रुपयाला विकले, तर तिला शेकडा किती सूट मिळाले? तर या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 15%। पुढचा प्रश्न, यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? यशवंतराव चव्हाण यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 युगांतर हे पुस्तक लिहिले नाही। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही? खालीलपैकी कोणता शब्द कर्मधारय समास नाही? तर यासाठी बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 दारोदार हा कर्मधारय समास नाही। पुढचा प्रश्न, इथं आपल्याला गाळलेला अंक भरायचा आहे 3 5 7 11, तर त्यासमोरची येणारी संख्या आहे पर्याय क्रमांक 2 15। पुढचा प्रश्न, विसंगत घटक ओळखा। इथं 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, तर यापैकी पर्याय क्रमांक 2 एकर हा विसंगत घटक असणार आहे। पुढचा प्रश्न, चौकोन या सामासिक शब्दातील समास ओळखा। चौकोन या सामासिक शब्दातील समास ओळखा। तर यासाठी पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 बहुव्रीही। पुढचा प्रश्न, खालील शब्दांपैकी अशुद्ध शब्द ओळखा। इथे 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, तर यापैकी पर्याय क्रमांक 3 अधिकार हा अशुद्ध शब्द आपला असणार आहे। तर पुढचा प्रश्न असा आहे, नपुंसकलिंगी नसलेला शब्द ओळखा। तर यासाठी पर्याय क्रमांक 1 करंगळी हे उत्तर येणार आहे। पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? महात्मा गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहाची चळवळ कुठून सुरुवात केली? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 साबरमती या ठिकाणून सुरुवात केली। पुढचा प्रश्न गणिताचा आहे, 3 मुलांच्या वयाची बेरीज 21 वर्ष असून त्यांचे वयाचे गुणोत्तर 1:2:4 आहे, तर त्यापैकी मधल्या मुलाचे वय किती वर्ष असेल? तर मित्रांनो, या गणिताचे उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे। इथं मी उत्तर सांगत आहे तुम्हाला, तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्ष। पुढचा प्रश्न, सत्य तोच धर्म करावा कायम, मानवा आराम सर्व ठाई, मानवाचा धर्म सत्य हीच नीती, बाकीची कुनीती ज्योती म्हणे। सदरची पंक्ती खालील लेखकाची आहे। तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 महात्मा ज्योतिराव फुले। पुढचा प्रश्न, एका शहराची लोकसंख्या 50,000 आहे, दरवर्षी या शहराची लोकसंख्या 20% कमी होत आहे, तर 2 वर्षानंतर त्या शहराची लोकसंख्या किती? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 32,000। पुढचा प्रश्न, विशेषण व नाम एकत्र आल्यास समासाचे नाव काय? विशेषण व नाम एकत्र वापरल्यास तर तो समास कोणता असतो? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कर्मधारय समास। पुढचा प्रश्न, संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? संत तुकाराम महाराजांचे संपूर्ण नाव काय होते? तर याचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 तुकाराम बोलोबा आंबिले मोरे। पुढचा प्रश्न, भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 एकनाथ यांनी। पुढचा प्रश्न, 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचे उत्तर येणार आहे सावरकर व्ही.डी. पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, एका नगरपालिकेत 60 पैकी 18 महिला नगरसेविका आहेत, तर महिला नगरसेवकांची टक्केवारी किती? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 30%। पुढचा प्रश्न, पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे? पांडुरंग महादेव हे कोणाचे नाव आहे?
तर यासाठी पर्याय क्रमांक 1 सेनापती बापट हे उत्तर असणार आहे. सेनापती बापट यांचेच नाव पांडुरंग महादेव होते. पुढचा प्रश्न, 1905 साली डॅशची फाळणी झाली. 1905 साली कोणाची फाळणी झाली? तर याचं पर्याय क्रमांक येणार आहे पर्याय क्रमांक 1 बंगाल. पुढचा प्रश्न, श्यामचे घड्याळ दर तासाला 10 सेकंद मागे पडते. तर सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून शुक्रवारी सकाळी 6 वाजता ते कोणती वेळ दर्शवेल? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 450 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्यातून 90 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास 1 मिनिट 12 सेकंदात तो बोगदा ओलांडते. तर त्या बोगद्याची लांबी किती? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1350 मीटर. पुढचा प्रश्न, विसंगत गट ओळखा. विसंगत गट ओळखा. तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 RPO. पुढचा प्रश्न, 12% दराने 4 वर्षात 408 रुपये व्याज आले. 12% दराने 4 वर्षात 408 रुपये आले व्याज आले तर मुद्दल किती रुपये असावे? तर याचे उत्तर बरोबर असणार आहे पर्याय क्रमांक 3 850. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 गृह मंत्रालय. पुढचा प्रश्न, इथं गाळलेली संख्या आपल्याला शोधायची आहे तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 408. पुढचा प्रश्न घेऊ आपण. इयत्ता 12वी गणिताच्या वर्गात 148 मुलांपैकी 75% मुले उत्तीर्ण झाली तर त्यांची संख्या किती? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 111. पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 1869. पुढचा प्रश्न, 33व्या प्रश्नाचं उत्तर असणार, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर आहे तर सदर वर्तुळाचा परिघ किती? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 44 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, ताशी 24 किलोमीटर वेगाने गेल्यास एका शहरात पोहोचण्यास 2 तास 30 मिनिटे लागतात. तर ताशी 30 किलोमीटर वेगाने गेल्यास किती वेळ लागेल? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 तास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय कोणता? तर इथे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पर्याय क्रमांक 2 NATO NATO हा आपला विसंगत पर्याय असणार आहे. पुढचा प्रश्न, तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? लोकमान्य टिळक यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर हे पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे सुवर्ण कण. पुढचा प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 TRO हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका चौरसाचे क्षेत्रफळ 196 चौरस सेंटीमीटर आहे तर त्याची परिमिती किती सेंटीमीटर येईल? तर यासाठी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 56 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, एका संख्येच्या 50% मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती? एका संख्येच्या 50% मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात तर ती संख्या कोणती? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 200. 200चे 50% 100. 100मधून 40 वजा केले तर 60 बाकी राहतात. पुढचा प्रश्न, एका त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर आणि उंची 4 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 20 चौरस सेंटीमीटर. पुढचा प्रश्न पाहू. गतिमान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजी चेंडूचा वेग अनुक्रमे 140 145 119 90 95 किलोमीटर प्रति तास आहे तर त्यांच्या गोलंदाजीचा सरासरी वेग किती? तर याचे पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 117.8. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो? तर याचं पर्याय क्रमांक 3 7 एप्रिल हे उत्तर येणार आहे.
पुढचा प्रश्न, या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 0 किलोमीटर. पुढचा प्रश्न, राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात हे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा रिपीट झालेलं आहे. तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न, खालील नमूद यादीपैकी कोणती क्रिप्टोकरन्सी आहे? खालील नमूदपैकी कोणती क्रिप्टोकरन्सी आहे? तर याचे पर्याय असणार आहेत आपल्याकडे 4. तर यापैकी पर्याय क्रमांक 4 बिटकॉइन ही आपली क्रिप्टोकरन्सी आहे. पुढचा प्रश्न, भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? भगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 डाळिंब. पुढचा प्रश्न, लेखन साहित्य चुकीची जोडी ओळखा. इथं लेखन दिले आणि त्यांचं साहित्यसुद्धा दिलेलं आहे. तर यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यापैकी आपली चुकीची जोडी ठरणार आहे पर्याय क्रमांक 2 आरती प्रभू मामाचा वाडा. पुढचा प्रश्न, आत्मविश्वास या शब्दाचा समास ओळखा. आत्मविश्वास या शब्दाचा समास ओळखा. तर यासाठी पर्याय क्रमांक 2 षष्ठी विभक्ती पुरुष हे उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात? दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 24 वेळा ते एकमेकावर येतात. पुढचा प्रश्न, भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? तर पर्याय क्रमांक 1 ही बँक ओळखली जाते RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो? तर यासाठी पर्याय क्रमांक 2 राज्यपाल हे ओळखला जातो. पुढचा प्रश्न, विराट कोहलीने 8 डावात काढलेल्या धावांची सरासरी 69.5 आहे. 90 डावात त्याने किती धावा काढल्यास त्याची सरासरी 75 होईल? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 119. पुढचा प्रश्न, वाराणसी हे हिंदूचे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, राज्यपालांना आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? राज्यपालांना पदग्रहण समयी कोण शपथ देते? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 21 ही संख्या 231 अशी लिहितात, 53 ही संख्या 583 अशी लिहितात, तर 45 ही संख्या कशी लिहिली जाईल? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 495. पुढचा प्रश्न, एका लोखंडी कपाट 1800 रुपयांना घेतलेले होते, ते विकल्यामुळे 8% नफा झाला, तर कपाटाची विक्रीची किंमत किती? तर इथं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 1944 रुपये. पुढचा प्रश्न, एक टेबल व 2 खुर्च्या यांची एकूण किंमत 400 रुपये आहे. एक खुर्ची व 2 टेबल यांची एकूण किंमत 500 रुपये आहे, तर एक टेबलची किंमत किती? तर इथं 4 पर्याय दिलेले आहेत. तर 4 पर्यायापैकी पर्याय क्रमांक 3 200 रुपये हे उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखा. तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 WYZ. पुढचा प्रश्न, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 नांदेड या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ कोणी लिहिला? चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 हेमाद्री यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, प्रभाकर हे साप्ताहिक डॅश यांनी सुरू केले. प्रभाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 भाऊ महाजन यांनी. पुढचा प्रश्न, अर्ध्या वचनात राहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? अर्ध्या वचनात राहणे. तर याचा उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 अर्धे काम करणे. पुढचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 महू येथे झाला. पुढचा प्रश्न,
खाली दिलेले शब्द योग्य क्रमाने लावा. इथं आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला क्रमानुसार लावायचे. तर यासाठी पर्याय क्रमांक कोणते येणार आहेत पहा. पहिला अ आहे धागा, कापड, कापूस, साडी. तर पहिलं धागा बनतो, मग त्याचं कापूस बनतं, मग त्याच्यानंतर कापड येतं, मग त्यानंतर साडी तयार होत असते. पर्याय क्रमांक 2 कापूस, धागा, कापड, साडी. पुढचा प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर याचा पर्याय क्रमांक 1 यशवंतराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, एका संख्येचे 15% 30 आहे, तर त्या संख्येचे तिप्पट किती? तर याचं पर्याय उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 600. पुढचा प्रश्न, माचा या शब्दाचा अर्थ सांगा. माचा या शब्दाचा अर्थ असणार आहे पर्याय क्रमांक 4 पिकाच्या संरक्षणासाठी घातला जाणारा मांडव. पुढचा प्रश्न, 70व्या या प्रश्नाचे उत्तर असणार आहे, तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 DEF. पुढचा प्रश्न, सन 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक भारतास कोणत्या खेळामध्ये रौप्य पदक मिळाले? सन 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतास कोणत्या खेळामध्ये रौप्य पदक मिळाले? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 बॅडमिंटन या खेळामध्ये भारताला रौप्य पदक मिळाले होते. पुढचा प्रश्न, 3:40 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 3:40 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 130 अंशाचा कोन होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सेन्सेक्स काय आहे? सेन्सेक्स काय आहे? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शेअर बाजार निर्देशांक. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्द योग्य क्रमाने लावा. तर खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचा आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. तर यासाठी बरोबर क्रम असणार आहे आपला 75चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 ड क ब इ अ. पुढचा प्रश्न असा आहे की जर k = 120 I = 80 तर j = what? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 99. पुढचा प्रश्न, अपूर्ण विरामचा केव्हा वापर केला जातो? इथं 4 पर्याय दिलेले आहेत. अपूर्ण विरामचा केव्हा वापर केला जातो? तर पर्याय क्रमांक 2 वाक्याच्या शेवटी तपशील देताना. पुढचा प्रश्न, एक घड्याळ आरशातून पाहिल्यास त्यात 5:10 वेळ दर्शविते, तर प्रत्यक्षात त्या घड्याळात किती वाजले असतील? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 6:50. पुढचा प्रश्न, तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 39. पुढचा प्रश्न, 80 या प्रश्नाचे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 DLN VM. पुढचा प्रश्न, राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा राधिकाचा कोण? राधिकाच्या बहिणीच्या नवऱ्याचा मुलगा कोण? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 भाचा. पुढचा प्रश्न, जोड शब्द पोट शब्द जोडीतील चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यासाठी पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा शब्द, खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा. तर गटात न बसणारा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक 2 325. पुढचा प्रश्न, द्वंद्व समासाचे चुकीचे उदाहरण ओळखा. इथं चुकीचं उदाहरण ओळखायचं आहे आपल्याला, तर यासाठी चुकीचं उदाहरण असणार आहे पर्याय क्रमांक 3 दररोज. पुढचा प्रश्न, कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 बक्सार या लढाईने बंगालमध्ये पाया घातला गेला. डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय. कोण आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक? तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 सिमुक. पुढचा प्रश्न, वि.स. खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? तर
यांना पर्याय क्रमांक 3 ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. पुढचा प्रश्न, भीमाचे बाहू लोखंडासारखे होते. यातील उपमेय व उपमान कोणते? भीमाचे बाहू लोखंडासारखे होते. तर या वाक्यातील आपल्याला उपमेय व उपमान शोधायचं आहे. तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 भीमाचे बाहू लोखंड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे CID मुख्यालय कोठे आहे? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पुणे येथे स्थित आहे. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर दिली साक्ष? तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हंटर आयोग. पुढचा प्रश्न, 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. 1853 मध्ये भारतातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली? कमेंट करून याचे उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊ आपण. अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द ओळखायचा आपल्याला. तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तीर्थस्थान. पुढचा प्रश्न, केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर याचे पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गोग आगरकर. पुढचा प्रश्न, लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा. तर याचं पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 शहामृग. पुढचा प्रश्न, 10 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे प्रत्येक 2 सेंटीमीटर बाजू असलेले किती घन तयार होतील? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 125. पुढचा प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचे. तर यासाठी पर्याय क्रमांक 2 स्वाभाविक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, एका नावेत सरासरी 32 किलोग्रॅम वजनाची 25 सोने बसली. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 24 किलोग्रॅम झाले. तर नावाड्याचे वजन किती? तर इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 74 किलोग्रॅम. 74 किलोग्राम. पुढचा प्रश्न, दशादशे 10% दराने 1250 रुपये मुद्दलाचे 2 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती? दशादशे 10% दराने 1250 रुपये मुद्दलाचे 2 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज किती? तर यासाठी पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 262.50 रुपये. तर मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरती 2017चा पेपर आज पाहिलेला आहे. तुम्हाला कोणत्या जिल्ह्याचे आणि कोणत्या वर्षीचे पेपर पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर मी ते तुम्हाला लगेच उपलब्ध करून देऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.